आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथं मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर तिथं अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो, आपल्याला जे ते सर्वात आधी इथं VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कॅपकट ॲप येतो आपल्या इथं ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा। तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं, त्या इमेजची जी लेंथ असेल ते आपल्याला 30 सेकंदापर्यंत इथं आणून घ्यायची। त्यानंतर त्याच्या आपल्या सुरुवातीला येऊन आपल्या जिथे ओरलेमध्ये जाऊन ॲड ओरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बीटवाला एक व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो इथं तुम्हाला काय करायचं, इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर आता आपल्या जिथे काय करायचं, बिटनुसार इथं आपला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करून घ्या। तर बिट 2वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 4वरती येऊन इथं स्प्लिट करा। तर मित्रांनो, तुम्ही जे ते अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, इथं बिटनुसार इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला इथं माहीत पडले की आता इथं आपला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट कसं करायचं। तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आता आपल्या इथं जेवढं काय बिट असतील त्या बिटनुसार इथं तुम्ही आपले जे इमेज असतील ते इथं स्प्लिट करून घ्या। तर आता मी इथं करून घेतो आणि त्यानंतर आपला ह्या इमेजचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। आणि त्यानंतर जो आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता मित्रांनो, तो सुद्धा आपल्या इथं काय करायचा आहे, डिलीट करून टाकायचा आहे। तर मित्रांनो, आता त्यानंतर आपल्याला जिथे काय यायचं, आता ह्या इमेजेसला आपल्याला जिथे काही ॲनिमेशन आणि इफेक्ट वगैरे इथं अप्लाय करायचे आहेत आता। ओके, तर बघा मित्रांनो, आता आपल्याला ॲनिमेशन इथं अप्लाय करण्यासाठी बघा घ्यायचं, आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपल्या जिथे कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 सॉरी मित्रांनो तो नाही डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचं एक इथं भेटेल इथं ॲनिमेशन। तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट द्या आणि परत नंतरच्या जिथे आपल्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे। परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं स्टेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा एक भेटेल ॲनिमेशन, तर जो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं जिथे आता बघा वेव्ह अँड स्लाईड अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा आता स्लाइड अँड वेव्ह अशा प्रकारचा एक भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा आता आपल्या जिथे इथं डिस्टॉर्ट अँड स्टेज अशा प्रकारचं एक इथं भेटेल ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्व आउट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका। तर तो दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला फॉल राईड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचं, म्हणजे आपला शेवटचाच इमेज येतो, तर त्यावरती येऊन आपल्या जिथे ॲनिमेशनमध्ये जायचं आणि त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला लेफ्ट झूम अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथं जेवढं काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन जे आहे ते इथं अप्लाय करून टाकलं आहे मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, आता ॲनिमेशन दिल्यानंतर आता आपल्याला ह्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट जे ते द्यायचे, तर ते देण्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे ते काय यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथे बघा आता ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन जायचं आहे।
त्यानंतर इथेच तुम्हाला बघा एक हेक्झागोनल स्पॉट अशा प्रकारचा एक इथं भेटेल इफेक्ट, तर तो इथं घ्या मित्रांनो. आणि त्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं बघा आपल्याला कुठपर्यंत करायची ती मी सांगतो. तर इथे बघा मित्रांनो वरती बघा मित्रांनो 6 सेकंदाच्या तिथपर्यंत आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसपर्यंत इथं आपल्याला हा जो इफेक्ट असेल तो लावायचा आहे. म्हणजे त्या सेकंदापर्यंत आपला हा जो इफेक्ट असेल तो आपल्या इथं लावायचा आहे मित्रांनो. परत आता आपल्याला तिथंच थांबायचं आहे आणि परत नंतर आपल्याला जे करायचं, परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर ग्लो इन लाईन्समध्ये यायचं आहे. ग्लो इन लाईन्समध्ये आल्यानंतर इथं टेक्नॉलॉजी 2 अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तर हा इफेक्ट जो तो त्याच इमेज पुरता आहे मित्रांनो. तर त्या इमेज पुरता येतं, तुम्ही ॲडजस्ट वगैरे इथं करून केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर परत ग्लो इन लाईन्समध्ये येऊन इथं हर्ट फ्लेम अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती तर करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं 3 लेअर मिरर अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या त्या इमेजपुरती. त्यानंतर इथं ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर 0 करा आणि वर्टिकल जे आहे ते आपल्या तिन्ही फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे आणि परत आपल्याला जिथं जायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या लवमध्ये येऊन जायचं. त्यानंतर हर्ट किसेस अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं देऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत आपल्याला 2 इमेजेस सोडून नंतरच्या इमेजवरती आपल्याला इथं येऊन जायचं आहे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तो इथं घेऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इथं परत आपला तोच रिपीट एकदा आपला हा जो इफेक्ट असेल तो इथं घ्यायचा आहे 3 लेअर मिररवाला. आणि जसं मी तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट सांगितली होती तशी इथं करून घ्या. त्यानंतर आपल्याला एकदम आपला जो आता शेवटचाच इमेज राहिला आहे तर त्यावरती आपल्याला इथं येऊन जायचं आहे. परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ग्लो इन लाईन्समध्ये येऊन इथं बघा टोटेम फ्लेम अशा प्रकारचा इथं भेटाल तुम्हाला इफेक्ट. तर तो इथं घेऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे इथं त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्याला हे जे इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इफेक्ट वगैरे इथं लावलं आहे. आता त्यानंतर आपल्याला एक इथं इमोजी ॲड करायचा आहे. तर तो करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जावा. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा दिलेला आहे मित्रांनो एक इमोजी पेन, जे तो इथं ॲड करून घ्या आणि त्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं घेऊन घ्या मित्रांनो. त्यानंतर याची ॲडजस्टमेंट तुम्हाला हवी तिथं तुम्ही अशा प्रकारे वरती इथं सेट करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपला इथं व्हिडिओ जो आहे तो इथं रेडी झाला आहे. त्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी बघा याचं वर एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करा म्हणजे आपला जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये इथं एवढंच होतं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे ते आपल्या यूट्यूब चॅनलला जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे तर रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.